राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आता माझी गोव्याची सुट्टी संपलेली आहे. मस्तपैकी 8 दिवस राहिले आणि आता चालले मुंबईला. तर माझ्यासोबत आता माझी बहीण पण येते. सो आम्ही आता निघालो आहे इथून. आता जाणार आहे TVला. गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय समिताजी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर मंडळी, आता आम्ही जस्ट तिवर पोचलो आहे. दोडामार्गवरून तिवर आलो आहे. दोडापासून 18 किलोमीटर असेल. आणि तर आता मी वंदे भारत या ट्रेनमधून ट्रॅव्हलिंग करणार आहे. 1 वाजताचा टाईम आहे. तर आमची वंदे भारत ट्रेन आहे. आणि तर वंदे भारत ही सुपरफास्ट ट्रेन आहे आणि पूर्ण AC आहे. तर आता मी पहिल्यांदाच या ट्रेनमधून ट्रॅव्हलिंग करत आहे. सो माझा एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझ्यासोबत माझी सिस्टर पण आहे. सो चला, आता ट्रेनचा टायमिंग झाला आहे. तर आपण ट्रेनमध्ये भेटूया. गुड आफ्टरनून. तर आमच्या वंदे भारत एक्सप्रेसचा टायमिंग झाला आहे. 1 वाजताचा टायमिंग आहे. आणि आता इथे आम्हाला भाऊजी आणि सोडायला आले. आणि सिस्टर माझ्यासोबत येते मुंबईला. तर थँक्यू सो मच भाऊजी. ओके, थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण या मुंबईला लवकर. ओके, हां, चला मग, बाय. तर इकडे आपली वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे. सो चला, आता आपण ट्रेनमध्ये भेटूया.
एसीचा एक्झिक्युटिव्ह कंपार्ट. तर इथे आमची सीट आहे 30 and 31. भारत एक्सप्रेस में स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. Indian Railways welcomes all passengers boarding from station भारतीय रेल मडगांव छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. वंदे भारत एक्सप्रेस मध्ये स्टेशनवर चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. लक्झरियस सीट आहेत आणि असे हे लंच करायला, नाश्ता लंच करायला असं स्टँड आहे. लावूया आणि ते पण बघा असं हे बघा फूड स्टँड आहे. असं आपण आरामशीर पाय ठेवून बसू शकतो. आणि सीट अशी आरामदायक करू शकतो, रेस्टफुल. छान आहे. चार्जिंगचा प्लग आहे. तर तुम्ही बघितलंच ना, जस्ट आता मी ट्रेनमध्ये बसलो वंदे भारत एक्सप्रेस आणि फुल AC आहे. आणि तुम्हाला दाखवते एवढा बाहेरचा व्ह्यू एकदम ग्रीन खूप छान वाटतंय. पावसाचं खूप वातावरण आहे. पाऊस पण लागतोय थोडा थोडा. तर आता लंच आलंय, तर आता मी जेवण घेतो आणि मग मी भेटते तुम्हाला. भूक पण लागली आहे, तर जेवूया ना. ओके, जेवून भेटू. काय काय जेवणामध्ये दाखवते. तर आता दुपारचे 1 वाजून गेलेले आणि आता लंच पण आणलंय. सो लंचमध्ये काय काय आहे बघूया. सॅनिटायझर आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण आपण कुठे पण हात लावतो. सो खाताना केअर घेणं जरुरी आहे. ओके, तर चला जेवूया. चपात्या आहेत आणि बटाटा मटरची भाजी आहे, सिंपल. कर्ड आहे, दही आणि ते बघा आपला व्हेज पुलाव, डाळ. तर चला मी पण आता जेवण ओपन करते. आहे बघा 3 चपात्या आहेत, छान आहेत एकदम लुसलुशीत, पातळ. आणि सेम आहे ते व्हेज पुलाव. चिकन आहे, हा नॉनव्हेज मागवलेला आम्ही आज. डाळ आहे आणि ते दही आहे. तर चला मी आता जेवते आणि भूक लागली आहे मला, तर नंतर भेटूया. चांगलं फ्रेश आहे, फ्रेश आहे दही. छान असं मी जेवतोय. आणि
बारीक तर इथे बघा आईस्क्रीम पण आलंय आमच्यासाठी स्पेशल. आणि हे बघा यांची सर्विस पण खूप छान आहे स्टाफची, व्हेरी क्लीन. चला आता अगोदर आईस्क्रीम खाऊन घेते मी. चला आता जेवण झालंय माझं आणि आईस्क्रीम खाते. आणि मस्त असा बाहेर पाऊस चाललाय आणि पावसात थंड थंड आईस्क्रीम एन्जॉय. आणि एवढी छान सर्विस आहे ना स्टाफची, खूप छान आहे आणि सर्व एकदम क्लीन आहे. खूप छान वाटते. कुठलं फ्लेवर व्हॅनिला आहे. असं वाटतं की घरी बसून छान आईस्क्रीम खातोय. दुसरं आईस्क्रीम पण मला भेटतं कारण माझ्या दीदीला नको आहे, मला खूप सर्दी झाली आहे. काय सुंदर नदी आहे. यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. Thank you for traveling with Indian Railways. तर आता कणकवली आली आहे. कणकवलीला स्टॉप आहे कारण ही थिवी आता तिथून थिवीवरून सुटली, डायरेक्ट कणकवलीला थांबली. कणकवलीवरून रत्नागिरी, जास्त स्टॉप घेत नाही गाडी. सो आता मस्त स्लो चालली आहे. कणकवली आलंय, सो स्लो झाली आहे गाडी. बघा छान छान कशी झाडं वाटते, एकदम हिरवगार. कोकणात पावसामध्ये आलं ना खूप सुंदर असं निसर्गाचं रूप बघायला भेटतं. हे बघा नदी वाहत असतात आणि खूप छान वाटतं. आपका नाम क्या है बच्चा? आपका नाम व्योम. व्योम, व्हेरी नाइस. कहाँ जा रहे हो? अरे ती आमच्या बाईक आली आहे रे. कहाँ जा रहे हो? स्नॅक्सचा टाइम झालाय. सो हे बघा. तर मंडळी आता 3:45 वाजलेत आणि बघा टिक टाईम सर आहे. फर्स्ट अगोदर स्नॅक आलाय. स्नॅकमध्ये काय आहे आपण बघूया. तर हे बघा पॅकिंगमध्ये कचोऱ्या आहेत तो, आणि इथे हे टी मसाला टी आहे. हा मोतीचूर लाडू आहे पॅकिंगमध्ये आहे, आणि हे फ्रुटी आहे. आणि इथे ना हे बघा पॅकिंगमध्ये अशी भाकरवडी आहे. तर असे आमचा दोघींचा स्नॅक आला आहे. हे बघा, तर टी टाईम झालाच आहे. सो आता आम्ही चला गरमागरम हे कचोरी खाऊन टाकतो. वंदे भारतमध्ये खूप छान सर्विस आहे. पहिल्यांदा वाटतं आणि बाहेर असं छान हिरवगार आणि वातावरण अगदी पावसाचं, त्यामुळे गरमागरम कचोरी खायला
बाहेर असा पाऊस लागतोय, रिमझिम रिमझिम. छान आहे, टेस्ट आहे. आता चहाचा टाइमच झालाय, चहा पण आहे ना. तर आता आलाय, टनल आलाय आता आणि अंधार झालाय. तर चला एन्जॉय करू. बाहेरचं एकदम वातावरण छान वाटतं. थोडा थोडा पाऊस आहे. चला तर तीसाठी इथे हॉट वॉटर आलाय आणि ऑलरेडी आम्हाला चहाचा मसाला दिलेला. हे बघा मसाला छान आहे ना. चला तर या चहा प्यायला गरमागरम. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. खूप हॉट आहे, हॉट. हात भाजला माझा. आणि हे बघा टनल आलाय आता पुन्हा. तर आता असं गरमागरम चहा पिऊन बरं वाटतंय. आणि हे बघा इथे माझी सिस्टर आहे, म्हणजे माझी दीदी. तिला ऑलरेडी सर्दी झालेली आहे आणि तिला AC मुळे खूप थंडी पण वाजते. तर गरमागरम चहा पिल्यावर तिला थोडं बरं वाटलं आहे. आणि जर कोणाला काही फिजिकल इश्यू असेल तर तशी प्रॉपर मेडिकल सोय नाही आहे, पण कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर मी पॅसेंजरमध्ये जर डॉक्टर असेल तर ते पण त्यांच्या हेल्पला जातात. तर बरं आहे. तर आमचं आता इथे डॉक्टर राहुल असतं तर आम्हाला टेन्शन नसतं. ओके. आणि आता झालाय चहा. आता बघू 4:30 झाले असते ना. आता 4:30 वाजलेच आहेत आणि बाहेर पाऊस पडतोय. आता केव्हा बघू मुंबईला पोचतोय. CST त्याचा टायमिंग एक्सप्रेस अर्धा तास लेट आहे. तर पावसामुळे ट्रेन अर्धा तास लेट आहे. तशी लेट होत नाही, ती प्रॉपर टायमिंगवर पोचते आणि टाईमवरच निघालेली. पण आता पावसाचे दिवस आहेत, सो इश्यू होऊ शकतो. तर चला बघू किती वाजता पोचते. पण खूप छान फॅसिलिटी आहेत आतमध्ये. जेवण टाईमवर आहे, जेवण स्नॅक्स आणि बाकीचं सर्व फॅसिलिटी आहेत. आणि खूप छान जेवण आहे, असं एकदम आपल्याला आवडेल असं जेवण आहे. आणि टनल आलाय पुन्हा. चला आता थोडं रेस्ट करते मग करने की पश्चात दीवार पर लगे फ्लैश बटन को दबाएं। कृपया कोमोड में कोई भी वस्तु न फेंकें। कोमोड के जैम होने की संभावना रहेगी। Help us to keep the coaches litter free and maintain cleanliness. रेन कोच कूड़ा कचरा करें।
हो रही हैं। तर मंडळी आता 5:15 झालेत आणि आता रत्नागिरी स्टॉप केलं आहे आणि आत्ताला स्टॉप आपलं CST आहे म्हणजेच दादर आणि आम्ही दादरला उतरलो. तर आता इकडे बघा छान असं पावसाच्या सरी पडत आहेत दिसत नाही. पाऊस पण पडतोय आणि आता चला आम्ही काहीतरी सॉन्ग गुणगुणतो. रेडी? पाऊस आहे तर पावसाचं सॉन्ग बोलूया. रिम झिम रिम झिम रुणझुन रुणझुन भीगी भीगी रुतनी हम तुम चलते चलते. वंदे भारत एक्सप्रेस सभी यात्रियों का स्वागत करती है। Indian Railways welcomes all passengers boarding from Ratnagiri Station. ऐसी माँ मिलेगी पर ऐसा बाप नहीं मिलेगा। मडगांव छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस प्रवाशांचे से स्वागत करते खेड है। Next station is Khed. Ratnagiri Station. तर आता रत्नागिरी आलं आहे. इकडे स्टॉप आहे ट्रेनचा. नेक्स्ट स्टॉप थांबल्या उपरांत जतनाई देवचे Please deboard carefully. Only after the train. गडास दर्रा कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें। कृपया तुमचे सर्व सामान सोबत घेण्यास विसरू नका। प्रवास केल्या खातीर तुमका सगळ्यांना देव बरे करू. भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद। आणि शौचालयाची सुविधा खूप छान आहे. मला तर आता रात्रीचे 8:40 वाजले आहेत आणि आमचं डिनर पण आलं आहे. सो आता आम्ही जेवतो. तर चला तुम्हाला डिनर दाखवते. डिनरमध्ये काय काय आहे बघूया. जीरा राईस, चिकन, तर या जेवायला. तर मी पण जेवायला घेते आणि असं जेवण आलं आहे. ॲक्च्युली आम्ही बुक करताना नॉनव्हेजचीच ऑर्डर केलेली.
नमस्कार मंडळी. आणि आता आम्ही थोड्या वेळ दादरला पोहोचणार आहोत. कारण मडगाव टू CST वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे, पण आम्ही दादरला उतरणार आहोत. आणि आजचा वंदे भारत एक्सप्रेसचा पहिल्यांदाच प्रवास छान झाला आणि खूप मजा आली. आम्ही दोघी पण होतो आणि पावसाचे दिवस असल्यामुळे बाहेर अगदी असं छान वातावरण बघायला भेटलं आणि खूप छान ट्रेन आहे. तर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं तिकीट हे इतर ट्रेनपेक्षा जास्त असलं तरी खूप छान फॅसिलिटी आहेत आणि आपण कमी डिस्टन्समध्ये मुंबईला पोचतो. समथिंग 9:30 मडगाव टू मुंबई 9.5 तासात ही ट्रेन टाईमवर पोचवते आणि टायमिंग त्याचा एकदम करेक्ट टाईमवर येते ती. आणि किंवा पावसामुळे थोडी लेट झाली तर बरोबर टायमिंग आहे आणि खूप छान येते. कॅक्टस पण छान आहे, छान जेवण होतं आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज AC ऑल इज गुड. तर तुम्ही केला नसेल प्रवास तर करा. नाही ना, बरं वाटलं ना. तर एवढं बघत निसर्ग आलो ना, प्रवास केव्हा गेला समजलंच नाही, मुंबई केव्हा आली समजलं पण नाही. तर आता मी दादरला उतरणार आणि घरी जाणार. तर मंडळी, आजचा आमचा वंदे भारत एक्सप्रेसचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या. पुरायपणान थांबल्या उपरांत जतनायेन देवचे. All your belongings with you.